क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व x plus 1 dy by dx minus y is equal to e raised to 3x into x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर असं दिलेलं आहे. आता पेपरला आल्यावर आपल्याला टोटल 8 टाईपचे क्वेश्चन्स आहेत. माहित तर पाहिजे कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन मध्ये ऑब्झर्व करा बरं, सिंगल वाय किंवा सिंगल एक्स दिसतोय का? सिंगल वाय किंवा सिंगल एक्स काय दिसतंय बघा बरं. सिंगल वाय दिसतोय. सिंगल वाय म्हणजे तो एकदा झालाय, परत आलेला नाहीये. हा, डेरिव्हेटिव्ह मध्ये येतो ते जाऊ द्या, पण अदरवाईज आता बघा इथं एक्स प्लस 1 स्क्वेअर आहे, इथं एक्स प्लस 1, इथं वाय सिंगल आहे, एकदा झालाय, त्याची पॉवर सुद्धा 1च आहे, सिंगल वाय आलेला आहे. ओके, सुरुवातीला आपण गिवन जे काय ते लिहून घेऊ. सो एक्स प्लस 1 dy by dx minus y is equal to e raised to 3x into x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, एवढं तर समजलं सिंगल वाय. तर आपल्या याच्यानुसार एलडी चा फॉर्मॅट काय? dy by dx प्लस py इज इक्वल टू q. पहिला पॉइंट या dy by dx समोर काहीच नको, आणि जर असलं तर जसं इथं दिलेलं आहे x प्लस 1 इथं दिलाय, तर काय करणार? डिवायडिंग थ्रू आउट बाय x प्लस 1. व्यवस्थित लक्ष द्या. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टर्मला x प्लस 1 ने डिवाइड करायचंय. तर याने काय होईल? आता इथं x प्लस 1 ने डिवाइड केला, तिथं काय होईल? ओनली dy बाय dx मायनस y अपॉन, इथं डिवाइड करतो आपण x प्लस 1 ने. इथं काय होईल? राईट हँड साइडला e रेस टू 3x x प्लस 1 उरेल. का म्हणून? याच्यातला एक स्क्वेअर आणि इथला एक कॅन्सल होईल, इथं येईल. ओके, एवढं फॉर्मॅट मध्ये आपलं झालं मॅच. त्यानंतर पी वाय पाहिजे, पी इंटू वाय पाहिजे, तर मी मुद्दाहून थोडं सेपरेट करून घेतो. याला dy बाय dx मायनस 1 अपॉन x प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू e रेस टू 3x इंटू x प्लस 1. झालं का मॅच त्या फॉर्मॅट मध्ये? dy बाय dx ते प्लस मायनस जाऊ द्या, p इंटू वाय, आणि इकडे असणारे टर्म विदाउट वाय. येस. सो कंपेअरिंग विथ dy by dx plus capital Py is equal to Q. We get कॅपिटल P म्हणजे काय? y चा कोएफिशियंट, किंवा सिंपल लँग्वेज मध्ये y सोडून जे काय असेल ते. बघा इथं y सोडून काय? सो मायनस, डोंट फॉरगेट दिस मायनस, मायनस 1 अपॉन x प्लस 1. अँड Q म्हणजे काय? राईट हँड साइडला जे काय असेल ते. काय राईट हँड साइडला? e रेस टू 3x इंटू x प्लस 1. म्हणजे आपण पहिली स्टेप कंप्लीट केली. आता सेकंड स्टेप काय आपली? सेकंड स्टेप काय? इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे. सो दॅट इज अ IF. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e रेस टू इंटिग्रेशन pdx, e रेस टू इंटिग्रेशन मायनस 1 अपॉन x प्लस 1 dx. नाव बी केअरफुल. एक लक्षात ठेवा, याच्यात ना मॅक्सिमम टाइम असं होतं, एक रूल आहे इंटिग्रेशन किंवा नॉर्मल इंटिग्रेशन आम्हाला येत नाही, पण बऱ्याचदा असं होतं की एक रूल आहे तो अप्लाय होतो. तो रूल काय आहे की डिनॉमिनेटरला जे काय असेल
डिनॉमिनेटरला काही असू द्या, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर त्याचा आन्सर काय आहे, तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आता हे मॉड काय घेतलं की लॉग हा निगेटिव्ह नंबरचा यायला नको, आणि चुकून मायनस जरी आला तर याने काय होऊन जाईल, तो पॉझिटिव्ह, असं त्या ठिकाणी म्हटलेलं राहतं. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा M3 मध्ये बऱ्याचदा ही कंडिशन यूज होईल. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट असेल, त्याचा आन्सर काय, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. तर नाव या ठिकाणी मी काय करतोय, या मायनसला बाहेर घेऊन घेतो. तो ई रेज टू मायनस इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस 1 dx. आता बघा, हे पॉवरला बघा, याचा डिनॉमिनेटर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या बरं. एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे, तो 1. 1 कॉन्स्टंट आहे, पुढचा 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह, दोघांचे ऍडिशन, आणि तो 1 न्यूमरेटरला प्रेझेंट आहे. न्यूमरेटरला प्रेझेंट आहे म्हणून कसं येईल, ई रेज टू मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. हे त्याच प्लस ची लिहायची गरज नाही. इथं कोणता रूल यूज केला आपण, डिनॉमिनेटरला जे काय आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर त्याचा आन्सर काय, तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. इथपर्यंत समजलं का प्रत्येकाला? मी परत एकदा सांगून देतो. डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह घेऊन बघा, बऱ्याच केस मध्ये असं होतं, प्रत्येक एक्झाम्पल होईल असं नाही, मॅक्सिमम एक्झाम्पल मध्ये असं होतच. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह बघा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येतो, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, दोघांची ऍडिशन केली तर 1, आणि 1 जे आन्सर येते ते न्यूमरेटरला आहे का, यस, म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह कुठे आहे, न्यूमरेटरला. त्यावेळेस आन्सर कसं येईल, ई रेज टू, हा अगोदरचा मायनस आहे तसाच राहील, log of denominator, log of denominator, log of x plus 1. Now in next step, e raised to log x plus 1 हा -1 मी तर पॉवरला घेतो, -1 पॉवरला घेतो. आता लॉगच्या पुढे काहीच नाही. कशासाठी यूज केलं, असं काय केलं, एक रूल आहे. समजा ई ची पॉवर आहे, ई चा बेस आहे, आणि ई च्या पॉवरला लॉग आहे, त्याचा पण बेस ई आहे, तर दोघी कॅन्सल होतात. दोघी कॅन्सल होतील म्हणजे इथं काय उरेल, ओनली एक्स प्लस 1 रेस टू -1. लक्षात ठेवा, ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए असेल तर हे दोघी कॅन्सल होतात आणि इथं काय उरेल, एक्स उरेल. हा रूल प्रत्येकाला समजला का कॅन्सलेशनचा, कारण बऱ्याच वेळेस हा यूज होईल. हा ओनली रूल काय, याच्या पुढे काहीच नको, पण म्हणून ते काय जे काय होतं ते आपण पॉवरला शिफ्ट केलं. पॉवरला कसं शिफ्ट केलं माहित आहे ना, लॉ ऑफ एक्सपोनंट. पॉवरचा असेल तर पुढे लिहित आहे, तर पुढे असेल तिकडे, आणि 1 अपॉन एक्स प्लस 1 रेस टू -1 आहे, -1 याला जर डिनॉमिनेटरला घेतला तर हा काय होऊन जाईल, एक्स प्लस 1 चा +1. सो दॅट इज द इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाउ नेक्स्ट स्टेप काय आपला, जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन is given as, काय होता तो फॉर्म्युला, YIF is equal to integration QIF dx plus c. याला लक्षात कसं ठेवतात, हा इंग्लिश मधला y त्यालाच हिंदीमध्ये क्यू म्हणतात, बरोबर आहे ना. वाय आर यू ऍबसेंट, तर मग क्यू, तो आहे. चला ठीक, y इंटू आय एफ काय, 1 अपॉन एक्स प्लस 1 इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू काय या ठिकाणी, ई रेस टू 3x इंटू एक्स प्लस 1, हा क्यू आला, इंटू आय एफ काय, एक्स प्लस 1 dx प्लस सी. याला y इंटू 1 y अपॉन
एक्स प्लस वन इज इक्वल टू, आता या ठिकाणी काय होईल, एक्स प्लस वन गेट कॅन्सल. इथं काय उरेल, इंटिग्रेशन ई रेस टू 3x dx प्लस सी y अपॉन एक्स प्लस वन इज इक्वल टू ई रेस टू चं इंटिग्रेशन काय येईल, सॉरी हा इंटिग्रेशन काय येईल, ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय येतं, ई रेस टू एक्स प्लस सी. आता व्यवस्थित लक्ष द्या, एक्सच्या जागेवर काय इथं 3x आहे, इथं बरेच जण मिस्टेक करतात. त्याचा आन्सर कसं येईल, ई रेस टू 3x आणि डिनॉमिनेटरला त्या 3x चा डेरिव्हेटिव्ह. ही स्टेप बरेच स्टुडंट मिस्टेक करतात. लक्षात ठेवा, जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये डी बाय डी एक्स मल्टिप्लायला करतो ना, तसंच याच्यात पण डी बाय डी एक्स हा डिनॉमिनेटरला राहतोच, आपण लिहत नाही पण राहतोच बाय डिफॉल्ट. So e raised to 3x upon d by dx of 3x. So y upon x plus 1 is equal to e raised to 3x. 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3 येईल, कारण 3 बाहेर जाईल. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज अ 1. सो तो येईल 3 प्लस c which is require जनरल सोल्युशन. आता हे आन्सर मिळाले, याचा मिनिंग काय होतो, याचा मिनिंग असा होतो, जर तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्हाला ह्या टाइप मध्ये आन्सर मिळून जाईल. समजला हा पॉइंट. डिफरन्शियल इक्वेशन वरनं ओरिजिनल इक्वेशन वर जाऊ शकतो किंवा इक्वेशन वरनं आपण डिफरन्शियल इक्वेशन वर जाऊ शकतो. तर हा तो कॉन्सेप्ट होता. क्वेश्चन दिलाय, सॉल्व 1 plus x square dy by dx plus 2xy minus 4x square is equal to 0. सुरुवातीला आपण गिवन इक्वेशन लिहून घेऊ. पूर्ण युनिट मध्ये आपण तेवढीच पहिली स्टेप आहे ती परफॉर्म करू शकतो. 1 plus x square dy by dx plus 2xy minus 4x square is equal to 0. आता चेक करा बरं, सिंगल y किंवा सिंगल x आहे का, चेक करा. सिंगल y, सिंगल म्हणजे तो सिंगल असेल, म्हणजे तो सिंगल पाहिजे, त्याच्यासोबत कोणी असो पण y नको. जसं या ठिकाणी बघा, सिंगल x तर डबल आलाय 2 टाइम्स, इथं पण आलाय, पण हा y एकदा झालाय. सिंगल म्हणजे एकदा झालाय. नाव एलडी आहे. आता एलडी चा फॉर्मॅट काय, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. म्हणजे याच्यानुसार जी y ची टर्म आहे ती इकडे पाहिजे, ज्यात y नाही तो तिकडं पाहिजे. म्हणजे हा -4x² त्या साईडला आपल्याला शिफ्ट करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी काय येईल, 1 plus x² dy by dx plus 2xy is equal to 4x². या फॉर्मॅट मध्ये आला आय थिंक सो. बट अजून एक कंडिशन होती की dy by dx च्या पुढे काहीच नको. मग डिवायडिंग थ्रू आउट बाय 1 plus x² याने डिवाइड करायचंय. सो या ठिकाणी कसं मिळेल आन्सर, इथं जर 1 plus x² ने डिवाइड केलं तर इथं काय उरेल, dy by dx प्लस इथं डिवाइड केल्यावर 2xy अपॉन 1 plus x² is equal to 4x² अपॉन 1 plus x². आता या ठिकाणी या फॉर्मॅट मध्ये आपल्याला लिहायचंय. या फॉर्मॅट नुसार काय होतं, dy by dx प्लस हा y सेपरेट लिहितो मी, 2x अपॉन 1 plus x² into y is equal to 4x² अपॉन
वन प्लस एक्स स्क्वेअर. काही काहींच्या माइंड मध्ये येतं हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल नाही होत, हा इथं ऍडिशन मध्ये. चला ठीक आहे, आपल्या रिक्वायर फॉर्मॅट मध्ये आलाय आन्सर. याला आता आपण कम्पेअर करू शकतो, आन्सर नाहीये तर इक्वेशन कंपेअरिंग विथ dy by dx plus py is equal to q. We get कॅपिटल पी. कॅपिटल पी म्हणजे y सोडून जे काय असेल ते. आता इथं प्लस साइन आहे तर प्लस लिहायची गरज नाही. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि क्यू म्हणजे काय राहील 4x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं या ठिकाणी आलेलं आहे. पी आणि क्यू मिळाला. त्यानंतरची सेकंड स्टेप काय होती आपली, IF, that is the integrating factor. So IF is equal to e raised to integration p dx. So e raised to integration p is 2x upon 1 plus x square dx. हे इंटिग्रेशन सॉल्व करताना मी नेहमी सांगितलंय की स्टेप काय पाहिजे, काय कोणता फॉर्म्युला यूज करता येईल. नेहमी विचार करा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे का, ट्राय करून बघायचं. असेलच नाही पण बऱ्याचदा होतं. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअरचा म्हणजे 2x. हे लिहायची गरज नाही पेपरला. आहे का प्रेझेंट, यस आहे. या ठिकाणी कसं येईल याचा आन्सर, ई रेस टू लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला यूज केला आपण, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट असेल तर त्याचा आन्सर येतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. काय जण म्हणतात सर ते डीवाय डीएक्स करायची गरज नाही का, याच्यात गरज पडत नाही. नाव इन नेक्स्ट स्टेप काय होईल, ई आणि लॉग कॅन्सल, ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए. तर या ठिकाणी एक्स उरेल. हा रूल लिहिला तरी ठीक, नाही लिहिला तरी इट्स ओके. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज IF. इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला मिळाला. आता आपल्याला काढायचं आहे GS, जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन is given as the YIF is equal to integration QIF dx plus C. Y into IF काय या ठिकाणी 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू काय या ठिकाणी 4x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू IF काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. ऑब्वियसली या ठिकाणी काय होईल, this and this get cancel, 1 plus x square cancel होईल. या ठिकाणी y into 1 plus x square is equal to integration 4x square dx plus c. या ठिकाणी आपण dx लिहायचं मिस केलं. y into 1 plus x square. आता याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह होतं ते लक्षात घ्या. हा 4 कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लायला बाहेर येईल किंवा जसंच्या तसा. आणि एक्स स्क्वेअरचं कसं येईल, पॉवर 1 ने इन्क्रीज करा, त्याच पॉवरने डिवाइड करा. So finally y into 1 plus x square is equal to 4 by 3 x cube असं लिहू शकतात प्लस c, which is required जनरल सोल्युशन. समजला हा पॉइंट. सुरुवातीला एलडी च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, मग पी आणि क्यू मिळेल, मग इंटिग्रेटिंग फॅक्टर, देन जनरल सोल्युशन.